नमस्कार, मी विनोद घाटगे आणि आज आपण बोलणार आहोत नुकत्याच रिलीज झालेल्या बॉर्डर 2 या सिनेमाबद्दल. खरं तर बॉर्डर म्हटलं की कुणालाही 1997 साली रिलीज झालेला सिनेमाच आठवेल. जेव्हा मी बॉर्डर 2 पाहायला गेलो तेव्हा अपेक्षा एवढीच होती की अ, हा जो बॉर्डर 2 आहे तो त्या लिगसीला ती जी काही भव्यता होती, त्या सिनेमानं जे काही दिलंय, त्या सिनेमाची जी काही लोकप्रियता होती, त्या सगळ्याला हा सिनेमा कसा पुढे घेऊन जाईल किंवा पुढे घेऊन जाणार का? याचं उत्तर खरं तर एका शब्दात मी नाही देऊ शकत, की हो किंवा नाही. कारण दोन्ही सिनेमाचे प्लस पॉइंट काही मायनस पॉइंट आहेतच. म्हणजे बॉर्डरनी जे आपल्याला खिळवून ठेवलं, गुंतवून ठेवलं, त्यात जो काही संगम होता इमोशन्सचा, ॲक्शन्सचा, तो भावणारा होता. अ, त्यातलं म्युझिक असेल किंवा अनेक गोष्टी आहेत डायरेक्शनपासून ती जी टीम होती पूर्ण सिनेमातले जे कलाकार होते, ते सगळंच. बॉर्डर 2च्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर ॲक्शन आणि इमोशन्सचा खेळ इथंही आहे आणि तो थोडासा नेक्स्ट लेव्हलला ॲक्शनच्या बाबतीत गेलाय. म्हणजे अर्थात 1997 आणि 2026 हा फरक नक्कीच आहे. कारण तंत्रज्ञानामध्ये फरक झालेला आहे, कॅमेराच्या क्वालिटीमध्ये फरक पडला आहे, ॲक्शन सिक्वेन्स ते हाताळण्याची पद्धत बदलली आहे. व्ही-एफ-एक्सच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीत पुढे गेलोय. पण जरी तो तंत्रज्ञानाच्या बाबतीत हा सिनेमा पुढे जाणारा असला, तरीसुद्धा इमोशन्स काही प्रमाणात मला मिस झाल्यासारख्या वाटल्या, तुलनेत 1997चा बॉर्डर. दुसरी माझी उत्सुकता होती, की कथेच्या बाबतीत बॉर्डर 2 कसा असेल? तर कथेच्या बाबतीमध्ये सुद्धा बॉर्डरला हा सिनेमा काही बीट करू शकलेला नाही, असं मला स्पष्ट माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. कारण ती जी गोष्ट होती तशाच पद्धतीनं हाही सिनेमा जातोय. जरी या सिनेमाचा डायरेक्टर जे.पी. दत्ता नसतील, ते जरी प्रोड्युसरच्या भूमिकेत असले, ते निर्मात्याच्या भूमिकेत असले तरीसुद्धा, अनुराग सिंगने हा सिनेमा जरी डायरेक्ट केलेला असला तरीसुद्धा, पूर्ण जो प्रभाव आहे तो जे.पी. दत्तांचा या सिनेमावरती जाणवतोय, दिसतोय. आणि एकंदर या सिनेमाची रचना जी आहे, एकंदर सिनेमाची बांधणी जी आहे, पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या क्लायमॅक्सच्या सिक्वेन्सपर्यंत त्याच तोच धागा पकडून पुढे जातो. म्हणजे मला जे काही धक्के अपेक्षित होते किंवा काहीतरी बदल असेल असं वाटलं होतं स्टोरीच्या बाबतीमध्ये, तर तो बदल मला स्टोरीच्या बाबतीमध्ये कुठेही जाणवला नाही. जी स्टोरी बॉर्डरची होती तशीच आणि तीच स्टोरी त्याच पद्धतीनं हाही सिनेमा जातो. ॲडिशन एकच आहे, की आपण बॉर्डरमध्ये जे पाहिलत, की पूर्ण जी लढाई आहे ती जमिनीवरची लढाई होती. अर्थात एअर फोर्स शेवटी कुठेतरी या सगळ्या मध्ये येतं त्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा रोल निभावतं त्या युद्धामध्ये. 1971च्या युद्धाची ती गोष्ट होती. इथं तिन्ही दलांना इक्वल इम्पोर्टन्स देण्याचा प्रयत्न केलाय. हे जे आपले 3 हीरो जे आहेत सिनेमातले वरुण धवन आहे, दिलजीत दोसांझ आहे आणि सुनील शेट्टींचा मुलगा अहान शेट्टी. हे तिघं ह्या 3 दलांचं प्रतिनिधित्व करतायत. आर्मीचं, नेव्हीचं आणि एअर फोर्सचं. हा जो फरक आहे तो सोडला, ह्या 2 दलांचं इथं येणं, हे जर ॲडिशन सोडलं, तर त्याची स्टाईल, हाताळण्याची पद्धत आणि एकंदर कथेची गुंफण हे सगळं एकाच पद्धतीचं मला वाटलं. हे झालं कथेबद्दलचं. अभिनयाच्या बाबतीत हे जे तिघं आहेत, जे 3 दलांचं नेतृत्व करतायत, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ, या तिघांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली आणि भारी वाटले ते तिघंही. अर्थात सनी देओल त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरजच नाहीये, कारण बाप माणूस आहे तो आणि त्याने उत्तम काम केलंय त्याच्या स्टाईलनी. पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत सनी देओलचा आवाज जो आपल्या कानामध्ये घुमत राहतो आणि जी एनर्जी त्या वॉर फिल्ममध्ये असणं अपेक्षित आहे, जो जोश असणं अपेक्षित आहे, शत्रूवर तुटून पडण्यासाठी जी ताकद एखाद्या कलाकारामध्ये असणं अपेक्षित आहे, अर्थात सिनेमात जरी असली, अभिनयाच्या बाबतीत जरी असली तरीसुद्धा, ते सगळं आपल्याला सनी देओलच्या रूपानं जाणवत राहतं आणि ती एनर्जी त्यांनी टिकवून ठेवली. एक बाप म्हणून असेल, एक नवरा म्हणून असेल, पती म्हणून असेल किंवा आर्मी ऑफिसर म्हणून असेल. तो प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्याचं कौशल्य, त्याची कला, त्याचा कसदार अभिनय हे सगळंच त्यानं दाखवून दिलंय आणि फुल ऑन जोशमध्ये येतो. त्यामुळे सनी देओलला पाहणं या सिनेमात जसं बॉर्डर 97च्या बॉर्डरमध्ये होतं, तसंच काहीसा अनुभव इथंही आहे. तो अजिबात निराश करत नाही.
आणि हे तिघं तर आहेतच. दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर अनुराग सिंगनं हा सिनेमा डायरेक्ट केलाय आणि जसं मी आधी सांगितलं की जरी डायरेक्टर बदलला असला तरी जी पद्धत आहे गोष्ट हाताळण्याची ती हाताळण्याची पद्धत बदललेली नाही आहे. अनुरागनी अजून थोडंसं स्वातंत्र्य घ्यायला हवं होतं असं वाटतं. संगीताबद्दल बोलायचं झालं तर बॉर्डरमधलीच गाणी इथेही आहेत. ट्रीटमेंट थोडीशी वेगळी आहे, पण त्या गाण्याला कोणी बीट नाही करू शकत आणि ते जाणवतं इथे. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर जर आपण बॉर्डर 2 या सिनेमाबद्दल स्वतंत्रपणे जर विचार करायचा झाला, स्वतंत्र फिल्म म्हणून तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव देईल. अंगामध्ये जोश निर्माण करेल कारण शेवटी वॉर फिल्म आहे, युद्धपट आहे आणि जेव्हा आपल्या शौर्याची, आपल्या सैनिकांच्या शौर्याची गोष्ट आपण पाहतो तेव्हा ऊर अभिमानानं भरून आल्याशिवाय राहणार नाही, डोळ्यात पाणी येईल कारण ती जी भावनिक गुंतागुंत आहे, त्यांचे जे नातेसंबंध आहेत ते त्यांनी खूप छान पद्धतीनं मांडलेत आणि त्यामुळं आपणही त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन जातो आणि जे सैनिक आपल्यासाठी करतात, सीमेवर लढताना ज्या गोष्टींचा ते त्याग करतात, ते सगळं आपल्याला दिसतं आणि मग आपोआपच डोळ्यात पाणी येतं. सिनेमाची लेंग्थ, सिनेमाची लांबी थोडीशी जर कमी करता आली असती, जवळपास 3 तासांहून जास्त हा सिनेमा आहे, तर हा सिनेमा आणखी उत्तम होऊ शकला असता. या सिनेमाला मी देतोय 3 स्टार्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.